राम राम मंडळी, या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपला आजचा विषय आहे की रब्बी हंगामातील तूर लागवड. आणि ही जी तुम्ही आता समोर तूर पाहतात, ही तूर आहे तांबट सांगवी या गावचे रहिवासी अशोक कदम यांच्या या शेतातील ही तूर. तर यांनी खास ही तूर बियाण्यासाठी यांनी लागवड केलेली आहे. तर तुम्हाला डिस्प्लेवर 2 नंबर दिसत असतील, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही ह्या तुरीचं बियाणं तुम्ही खरेदी करू शकता, किंवा त्या तुरीमध्ये असं म्हणजे त्या बियाण्यासाठी तुम्ही जी काय मागणी आहे तुम्ही त्यांच्याकडे करू शकता. तसंच ही तूर जी आहे रब्बी तूर, ही याची लागवड त्यांनी 1 ऑक्टोबर 2023 या महिन्यामध्ये घेतलेली आहे, जवळपास 3 महिन्याखाली. आणि इथून पुढे ती 2 महिन्यामध्ये तयार होईल असं त्यांचं सांगणं होतं. त्यात त्यांनी खत जे आहे ते DAP एकरी 1 बॅग याप्रमाणे त्यांनी खत नियोजन पण केले. तसेच एकरी बियाणं किती लागलं होतं, तर एकरी बियाणं हे 6 किलो इतकं बियाणं ह्यांना एकरी लागलं होतं. तसेच पेरणीपासून त्यांनी कीटकनाशकाच्या 2 फवारण्या केल्या आहेत. तसेच याला जमीन कशी लागते, तर काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते. तसेच यांनी काय केले, तर मल्चिंग जी होती त्या मल्चिंगवर यांनी ही तूर लागवड केली आहे. तुम्ही म्हणजे तुमच्या मनावर तुम्ही सपाट शेतामध्ये सुद्धा या तुरीची तुम्ही लागवड करू शकतात. पण यांनी आता ते मागचं टोमॅटोची जी त्या मल्चिंग पेपरवरून यांनी तूर लागवड केली आहे आणि खास विक्रीसाठी ते काढणार आहेत. जर कुणाला लागत असेल तर तुम्ही ही तूर म्हणजे त्या मोबाईलच्या डिस्प्लेवर तुम्हाला जे नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती काढून घेऊ शकता. तसेच या तूर म्हणजे यांनी तेलंगणा राज्यातून खास ते तुरीचं बियाणं आणून त्यांनी पेरणी करून लागवड केलेली आहे. तसेच याचं त्यांना विचारण्यात आलं होतं की एकरी ह्याचं उत्पादन किती होईल, तर त्यांनी म्हणले की जवळपास 12 ते 15 क्विंटल एवढं प्रति एकरी त्यांचं उत्पादन होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जवळपास 5 महिन्याच्या कालावधीमध्ये ही पूर्ण तूर म्हणजे काढणीस येते. आणि बघा की आता 1 ऑक्टोबर 2023 ह्या तारखेला त्यांनी ह्या तुरीची पेरणी केली होती. आज डिसेंबर महिना संपून 2024 म्हणजेच जवळपास 3 महिन्याचं सध्या पीक आहे. इथून पुढं 2 महिने लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. की आता तुम्ही पेरणी कधी करू शकता, तर तुम्ही दिवाळीच्या नंतर कधी करू शकता, म्हणजे आपलं जे खरीप हंगाम आहे त्याच्या आधी तुमची काढणी झाली पाहिजे, ह्या अंदाजाने तुम्ही आता या तुरीची पेरणी करू शकता. तसेच खत नियोजन त्यांनी केलेलं काय होतं, तर खत नियोजन त्यांनी DAP एकरी 1 बॅग असं त्यांना खत लागलं होतं. आणि त्यांना हे पण विचारण्यात आलं होतं की तुम्ही फवारण्या कोणत्या केल्या, म्हणजे रेग्युलर फवारण्या आपली कीटकनाशक ह्याच्या आतापर्यंत 2 फवारण्या केल्यात. आणि पाण्याचं नियोजन त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणले की पाणी जे आहे आम्ही ड्रीप मार्फत देतो, आता तुम्हाला जसं जमलं तसं तुम्ही देऊ शकता पाणी. पण ह्यांनी ड्रीपच्या सहाय्यानं या तुरीच्या पिकाला पाणी दिलं. आणि खास करून ही रब्बीमधली ही जी तूर लागवड आहे. तसंच त्यांना आम्ही विचारलं की याला हवामान कसं लागतं, तर त्यांनी म्हणले दिवाळीच्या सीझनमध्ये आता धुक्याचं प्रमाण हे जास्त असते, तर तुम्ही त्या अंदाजात तुम्ही या पिकाची तुम्ही लागवड किंवा पेरणी करू शकता. तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे तुरीची. तर तुम्ही नक्की तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. तसेच हे रहिवासी हे तांबट सांगवी या गावचे असून तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. त्यांना विचारलं की ही तूर तुम्ही का लावली बा, ह्याच्यात काय वैशिष्ट्य. त्यांनी म्हणले की तूर महाराष्ट्र राज्यातली नसून इतर राज्यातून आम्ही हे बियाणं आणलेलं आहे आणि या बियाण्याची लागवड करून ते आता बियाणे हे विक्रीस काढणार आहेत. त्याचं काय तुमचं म्हणजे खरेदी काय करायची असेल तर तुम्ही त्या डिस्प्लेवर दिलेला जो नंबर आहे
त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी बोलू शकता. त्यांनी तुम्हाला पूर्ण माहिती देतीलच. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओला पण लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.